जे आहे ते बेटर आहे. हा बेस्ट आहे. त्यात माझं पण अकाउंट आहे, माझ्या आईचं पण अकाउंट आहे पोस्टामध्ये, परीचं आहे, पिऊचं आहे, पिऊचं नाहीये, ऋतूचं आहे. तर हा निर्णय मी एकंदरीत ते फक्त भविष्याचा विचार करूनच घेतलेला आहे. आणि काही लोकांना कमेंट सेक्शनमध्ये ओळखलं होतं की ओमदादा काहीतरी करणार, कारण की ओमदादा ऋतूमध्ये जीव आहे आणि ओमदादा गिफ्ट देणार नाही असं होऊ शकत नाही. आणि एकंदरीत ती गोष्ट खरीच होती, कारण की काय असतं ना, बर्थडे वगैरे गिफ्ट म्हणताय तुम्ही. आजीला पहिले सकाळी गरम पाणी भेटत नव्हतं आंघोळीला, म्हणजे लवकर आवरत नव्हतं आजी, पण आता आजीला 24 तास गरम पाणी येतं. आजी कधी आंघोळ करते नाही आजी? आज 401 रुपये उरगेत दिली. बरं बाबा 200 दिली. 200 रुपये चांगली वाटी कर तुमच्यासारखेला. म्हणलं त्या आजीजवळ 200 रुपये सापडली का? तुमच्याकडे पाहून द्या लागते. आजी देणगी वर्गणी मनानं असते आजी, किती द्यायची तर नाही, मनानं नाही. देऊन टाकायची, नाही, एवढं नाही पण पाहायचं. माणूस पाहूनच द्यायला लागतो. काही नसतं तसं. पाय आजीचे नातू एवढे भारी. हा. आजीनं 200 दिली. आजीनं- 401 रुपये द्यायला बाबू. ते तिच्या बर्थडेच्या दिवशीच मला गिफ्ट द्यायचं होतं, पण म्हटलं नको त्यावेळेस. आणि राम भाऊला पण थोडं वाईट वाटलं असेल की भाऊनं आपल्या पोरीला काहीच गिफ्ट दिलं नाही, हो की नाही कोमल? हो का नाही ग? तर इकडे कोमल आहे. कोमल, तू गिफ्ट देणार आहेत, मग सांगायचं गिफ्ट काय आहे तर. आज आम्ही जरा वेगळे दिसत असू, कारण की आम्ही आज काजळ लावलेला आहे आणि काजळ लावल्यानंतर आम्ही वेगळंच दिसतो, खूप वेगळं दिसतो. तुम्हाला आवडेल नाही आवडेल याचा नंतरचा विषय राहिलाय, पण आम्ही प्रयत्न करत असतो काहीतरी वेगळं राहण्याचा. टिक्का तर लावाय तिला. काय दाखवते बाबा रूप तिचं आणि काय नाही. टिट्ट्या म्हण बेटा, टिट्ट्या टिट्ट्या म्हण. तिला आली झोप, काही झोपायला. झोप आली का? बघ झोप ना. ही झोपा लागली आता. झोप आलेली आहे. ए पिऊ, आता झोपायली का ग? पिऊ झोपायला लागली आताची. टिक्का लाव. आता सांगा कसे दिसतो आम्ही. इकडे बघ, इकडे बघ एकदा. हा ओके, एकदा हसून दाखवा. हाय बाय कर, बाय कर, बाय. 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 पप्पा कुठे? पप्पा कुठे? पप्पा पप्पा कुठे? बाबा म्हण. मोठे पापा म्हण. कोण जरा काळ केलं इथं. कुठे फिरतो तू? हा आता होळी आलेली आहे, होळीचा शूट. परीचा बर्थडे आलेला 2 दिवसांनी. हा परीचा बर्थडे 26 तारखेला आहे परीचा बर्थडे. पण बघू आता काय विषय आहे काय नाही तर. हो ना. आता म्हणले आमच्या घरी करा बर्थडे. काय म्हण तुमच्या इथं म्हणलं काय तुझ्या इथं स्पेशल काय म्हणा असं सांगा मला. काय स्पेशल भेटत नाही काही गावात. काय सांगावं मित्रांनो तुम्हाला, खूप अवघड झालेलं आहे आता. 26 तारखेला परीचे पेपर चालू आहे. परीचा उद्या संपणारे कंपाऊंड कन्फर्म कोमल. उद्या शेवटचा पेपर आहे परीचा. आज मॅथचा होता, उद्या इंग्लिश आहे का ग? आज इंग्लिश, उद्या मॅथ आहे ना. ओके, उद्या मॅथचा पेपर आहे आणि शेवट आहे तिचा. मग परी फ्री होऊन जाणार आहे. बस जा. कोण रडती? ती कोमल का रडत असं का ती? हा 3-4 वेळा रडली ती, माहिती का? हा. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही खूप जण आम्हाला विचारत होते, म्हणजे असं कमेंटमध्ये विचारत होते की दादा तू ऋतूला काहीच गिफ्ट दिलं नाही, तिचा पहिला बर्थडे. तर आज आपण ऋतूला गिफ्ट देणार आहोत आणि ते गिफ्ट काय आहे ते तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. माझ्यासोबत इकडे आई आहे. आई नमस्कार. नमस्कार. बरं आहे का? बरं, आज आपल्याला ऋतूला गिफ्ट द्यायचंय बर्थडे. तर तुम्ही म्हणाल की असं अचानकपणे का देतोय, तर माझं सगळं अचानकच असतंय. म्हणजे कधी जेव्हा सूद येईन डोक्यामध्ये तेव्हा माझं असं काम असतंय. कोमल ये ना इकडे. तर एकंदरीत असा विषय आहे की तिच्या बर्थडेच्या दिवशीच मला गिफ्ट द्यायचं होतं, पण म्हटलं नको त्यावेळेस. आणि राम भाऊला पण थोडं वाईट वाटलं असेल की भाऊनं आपल्या पोरीला काहीच गिफ्ट दिलं नाही, हो की नाही कोमल? हो का नाही ग? तर इकडे कोमल आहे. कोमल, तू गिफ्ट देणार आहेत,
मग सांगायचं गिफ्ट काय आहे तर खरं सांगायचं. बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो गिफ्ट काय आहे. पण त्यापूर्वी काय असतं ना, म्हणजे आम्हाला स्कूटी गाडी अशी काहीतरी आणायची होती. आईचं म्हणणं होतं स्कूटी वगैरे गाडी वगैरे काही नको आणू, कारण घरात सगळ्या गाड्या वगैरे पडलेल्या आहे. राहिला प्रश्न सोनं. आता सोन्याचा भाव तुम्हाला माहिती सध्या किती वाढलेला आहे. सोनं तिला सगळे हां, आणि सगळं आहे सध्या. आणि मग काय रिकामं दुसरं काय गिफ्ट घ्यावं एवढा विचार करून 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 डोकं पूर्ण येडं होत होतं. हां, आईचं आहे तिच्याकडून पुस्तकात रोहिणी. हा, तर आता आम्ही काय करणार आहे माहितीये का? सांग कोमल, सांग काय करणार आहे. पोस्टात पैसे टाकणार, ऋतूच्या नावावर पैसे टाकणार आहेत. तर आम्ही तिच्या अकाउंटला टाकणार आहेत पूर्ण 12,000 रुपये, म्हणजे दर महिन्याचे 1,000 रुपये. हो, एवढं पप्पा? एवढं म्हणजे दर महिन्याचे 1,000 रुपये, त्या हिशोबानं 12,000 रुपये. तिचा बर्थडे आला तर मी माझ्या हिशोबाने तिच्या अकाउंटला पैसे टाकून देत जाईन, म्हणजे गिफ्टचं माझ्या मागं झंझट नको. दरवर्षी टाकायचं. हा, दरवर्षी. मग ते जाऊ दे ना, अकाउंटची वाढत जाईन तिच्या लग्नासाठी काम येईल तिला, माझ्या ऋतूचं लग्न करण्यासाठी. याच्यात पैसे जमा होईल. फोन लाव, पप्पाला म्हणा पैसे घेऊन जाईल. नाही कशाला, हे तुम्ही चाललेत ना आता. हा, तुम्ही जा. पप्पाची बी टाकायची, पप्पा दर महिन्याला टाकतील 2,000. तर हे ऋतूचं अकाउंट आहे, आई स्वामिनी राम सावळे. या अकाउंटला किती जमा आहे ते तुम्हाला दाखव. बघ कोमल, जमा किती बघा तुम्ही. 5,000 रुपये, फक्त 5,000 रुपये आहेत. त्यात आता माझे 12,000 रुपये जाणार आहेत, म्हणजे त्याच्या अकाउंटला होणार आहेत 17,000 रुपये. बरोबर कोमल? ओके. तर आता हे माझा निर्णय तुम्हाला आवडला का सांगा. काय असतं ना, आपण भविष्य पाहिलेलं नाहीये, आणि भविष्य नाही पाहिलेलं आहे म्हणून नाही का आपलं सगळ्यांचं जीवन व्यवस्थित चालू आहे. काय नाही कोमल, जर काही तुला भविष्य माहिती असलं तर भविष्यात काय होणार आहे, तू काय केलं असं टेन्शन मध्ये जगली असतं. आणि जे आहे ते बरोबर आहे, आणि ते भविष्याची विचार करायला पाहिजेच आपण. त्या हिशोबाने मुलींच्या नावावर पैसे टाकणं हे मला योग्य वाटतंय, आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि मला कोणते पिवदादा दर महिन्याला कटते म्हणजे अकाउंट. पिवदादा स्थान नाही, पिवदादा असा चिटकून बसलेला आहे मला. म्हणजे परी तरी एखाद दिवस लांब जाते बाबा, ठीक आहे की आज टाकू उद्या टाकू आज टाकू. हा, तर ते परीचं कसं आहे की बाबा टाकले नाही टाकले, हायच टोन दर महिन्यात टाकू, पुढच्या महिन्यात. पण पिऊच नाही, पिऊचं 1 तारखेला पैसे कटते अकाउंट मधून, तर कटतेच पिऊचे. ते जमा होत जाते, 1,000 रुपये कटते तिचे. पण मुलींच्या नावावर 1,000 रुपये चालू केलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. आणि हे आहेत पैसे जे आता आम्ही जाणार आहोत आणि अकाउंटमध्ये नेऊन टाकणार आहोत. तर हे आता स्पेशली कोमल जाणार आहे, आईसोबत जाईल किंवा रोहिणीसोबत जाईल. ह्या दोघी जणी जाऊन पैसे टाकून आणि यायच्या वेळेस परीला घेऊन येईल. बरोबर? शाळेत जाशील, शाळेमध्ये जाऊन विचारशील की मॅडम हिला सुट्टी उद्या होणार आहे का. उद्या झाली तर उद्याच आपण निघून जाऊ. कळलं? तुम्हाला हे काहीतरी वेगळं पाहिजे, कुठेतरी बाहेर जायचंय, हिला लग्नाला जायचं होतं पण ही नाही गेली कारण की माझ्यामुळं. कळलं? तिला ही बाहेर जा वाटतंय थोडंफार, त्यामुळे आता ही बाहेर जाणार आहे. आणि बघूया आता काय होतंय काय नाही पुढे. परीचा बर्थडे 26 तारखेला आहे, आणि एक हा काढून दे ना. हा ना, देतो ना. परीचा 26 तारखेला बर्थडे आहे, तर परीच्या अकाउंटला पण पैसे टाकायचे. तर त्यामुळे हे पैसे एवढे आहेत ऋतूच्या आणि परीच्या, ह्या दोघींच्या अकाउंटला तर पैसे जाणार आहे, पिऊच्या अकाउंटला जाणार नाहीये. परीचं कार्ड आहे ना, परीचं कार्ड पण घेऊन जा आणि टाकूया. आणि पोस्ट बँकेमध्ये चालू करण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पोस्ट बँक जी आहे ती आपली सरकारची बँक आहे. विश्वास म्हणजे बाकी सगळ्या बँक बंद होऊ शकतात, पण पोस्टाचं काही झालं तर ते सरकार जिम्मेदार असते. त्यामुळे पोस्टाचं जे आहे ते बेटर आहे, हा बेस्ट आहे. त्यात माझं पण अकाउंट आहे, माझ्या आईचं पण अकाउंट आहे पोस्टामध्ये, परीचं आहे, पिऊचं नाहीये, ऋतूचं आहे. तर हा निर्णय मी एकंदरीत ते फक्त भविष्याचा विचार करूनच घेतलेला आहे. आणि काही लोकांना कमेंट सेक्शनमध्ये ओळखलं होतं की ओमदादा काहीतरी करणार, कारण की ओमदादा ऋतूमध्ये जीव आहे आणि ओमदादा गिफ्ट देणार नाही असं होऊ शकत नाही. आणि एकंदरीत ती गोष्ट खरीच होती, कारण की काय असतं ना, बर्थडे वगैरे गिफ्ट म्हणताय तुम्ही, पण गिफ्ट देण्यापेक्षा हे बेटर आहे. हे तिला आयुष्यामध्ये लक्षात राहील की बाबा आपल्या बडे बाप्पाने आपल्या अकाउंटला पैसे टाकलेले होते. पण ठीक आहे, कोणी सांगणच ना तिला. काय पाहिलं तू? हे सगळं दिलेलं डिटेल्स बघतीये का? ओके, ही डिटेल्स बघतीये, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की कोमल लक्ष देत नाही व्हिडिओ. ओके, तर आता हे जाणार आहेत आणि पैसे टाकून येणार आहेत. त्यापूर्वी आता मला काम करायचे आहेत. आज जे आहे सगळे काम आवरून घ्यायचे, कारण की उद्या आपल्याला बरेचसे काम, म्हणजे तिकडे जायचं आहे. तर 2 दिवस तरी तिकडे जाणार आहे, 26-27 आहे ना, तर 2 दिवस तरी. तर तिकडे बाहेर सुदर्शन येऊन उभा राहिला आहे. सुदर्शन, उद्या जायचं तिकडे. कारण की महिना संपत आलेला, 28 दिवसाचाच महिना आहे, आणि आपल्याला 27ला व्हिडिओ द्यायचा आहे सकाळी. ते लग्नाचं काय मिळेल?
त्याचा फोन नाही आला आला कधी आहे उद्या परवा चल मग आजच आजच काय परीक्षा पेपर उद्या पेपर आहे मग सांगायला तर असं आलं की परीचे पेपर मग माहितीये तुला तर मग कसं म्हणतो उद्या जायचं हा ना उद्या दुपारून जायचं ना पेपर संपल्यावर 1 वाजता मग परवाचं पांगणार नाही का ते मग आता काय करतो बर्थडे परवा आता त्यानं रिकामं काम केलेलं एक रिकामं काम नाही नीट लाल परिधान नीट सूट तेच करावं लागणार आहे आता काय पर्याय नसलं चल मग ते बहिणीकडे हा ना तसेच बसणंच मग तू पाहिजे सोबत मी बी येतो बसणं मग गाडी काऊन नाही आता काय एवढे सगळे प्रॉब्लेम आलेले आहेत ना गाडी दिली आम्ही लग्नाला आणि किती काम अवघड झालं आता 1 महिन्यापासून दिलेली परीचे पेपर्स नाही मग आपली परीचा बर्थडे कधी गाडी कोण नाही नवर द्यावं घेऊन बाई म्हणते मी येतो म्हणते एक काम करणार थोडं लेट देणार आहे ना मग. नाही नाही या महिन्यात एंड करायचे आहेत ना ते व्हिडिओचं सगळं 26 ला काय इथं करून दे सव्वीसला ना बर्थडे ना परीचा हा? परीचा बर्थडे कुठं करायचंय तिकडेच करायचंय तिकडं कुठं मनीषाची इथं पिन कसं काही करायला तू मग इकडं बर्थडे कर ना अरे मग व्हिडिओ कधी देणार मी 27 ला जाऊ ना आपण व्हिडिओ देणार कधी 27 ला जाऊ. तू काय येडागेड झाला का 28 ला लाईव्ह करायचा आहे तो अरे तर 27 ला नाही ना चेंजेस दिले तर मग काय करतो त्याच दिवशी चेंजेस दिले तरी पण देता येतं आपल्याला मला नाहीच पटायला या गोष्टी तिचा कम्प्लीट होईपर्यंत दुसरीकडे जायचं 26 ला जाऊ मग व्हिडिओ बंद कर. आई म्हणते व्हिडिओ बंद कर 26 ला जाऊ ना मग हा 26 ला 26 ला लग्न त्याच्या मागं कधी लग्न सकाळी असं ना लग्न दिवस जाणार त्यात गाडी दिवसभर सकाळ पण संध्याकाळ लोक नवरदेव मिरवायचं त्या गाडीत बाय नवरदेव निवडून आणलाय ना एकाला न्यायचं आणि जोडीला आणायचं बापरे ते का तर लय अवघड झालेलं आहे पण बघू आता काय गोड करतो होणारच होता तो आपलं ते 21 ला गाडी जर आली असती तर आता काम झालं असतं आपलं. हा ना आता काय करावं मित्रांनो काही समजत नाहीये म्हणजे एवढं पागून बसलेले आता चला मला सांगा किती पाहिजे ते पलंगावर आतून टाकायचे हा, राहिले चला आणा ठीक आहे थांबा 1 मिनिटात भेटतो तुम्हाला किती वेळ तुम्हाला आवरायला बरं इकडे आई तयारी करत आहे आणि आज हे तुम्ही बघून घ्या दिसतंय का आज हे सगळं आवरलं जाणार आहे आणि तुम्हाला करणार आहे आणि मी दादा करणार आम्ही कोमल मी दादा बरं इथलं लुक तुम्हाला मी घरी आल्यावर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हे सध्या बघून घ्या सध्या घाण दिसतंय ठीक आहे बाबा पण आता हे सगळं आवरलं जाणार आहे व्यवस्थित ओके आता दादा थोडा आवाज कमी करता का हा जेवण करायला लागेल बाबा इकडे आजी आहे आजीबाई काय परीचे पेपर्स चालू आहेत हो ना चांगले बा तुम्हाला यायचं का सोबत आमच्या आता तुमच्या मनानं बा नेलं ती आजी म्हणजे नेलं तर येईन बाबा आता काय करावं सांगा बरं मग काय हातचं आहे का मग हा ना नाही नेलं तू माझ्या संग जाणार होती दोन्ही पाखरं झोपलेत बा एक पाखरू आहे माझं हा आणि हे एक पाखरू आहे माझं रामचं नमस्कार कर ना आजी नमस्कार रामकृष्ण हरी आजी तुम्ही फक्त झोका देत बसता आजी तुम्ही दुसरं काही काम करत नाही तिकडं मग काय काम करू ते पोती कीर्तन चालू आहे तिकडे जात जा चक्कर बरं, मारत जा चालले हातापाय ना. मोकळे होईल जात असते मी रोज मग सकाळी जाते पहाटेच जाते आजीला पहिले सकाळी गरम पाणी भेटत नव्हतं आंघोळीला हा म्हणजे लवकर आवरत नव्हतं आजी पण आता आजीला 24 तास गरम पाणी येतं आजी कधी आंघोळ करते नाही आजी आज 401 रुपये उरगेन दिली बर त्या बापान 200 दिले 200 रुपये चांगली वाटी कर तुमच्यासारखेला म्हणजे त्या आजीजवळ 200 रुपये सापडली का तुमच्याकडे पाहून द्या लागते आजी वर्गणी. देणगी वर्गणी मनानं असते आजी किती द्यायची तर नाही, मनानं नाही. देऊन टाकायची नाही एवढं नाही पण- पाहायचं माणूस पाहूनच द्यायला लागतो काही नसतं तसं पाय आजीचे नातो एवढे भारी हा आजीनं 200 दिले आजीनं- 401 रुपये द्याला बाबू काय बाबा आजीचं वेगळीच विचारधारणा आहे हो ना मग तुमची पप्पी पाहून द्यायला लागते ना काय बोला आता हे पाखरू बघा कसं छान दिसतंय नजर लागते आमच्या पाखराला बाबाले कोमल आणि मी हो कुठं आणि रितू आजीला यायचं सोबत बरं बघतो मी बघतो आजीला पण घेऊन जाऊ सोबत आजीला पण यायचंय सोबत मनीषाच्या इथं पण बघू आता काय होतंय तर किती जण येतात तर राम आणि रोहिणी हे तर नाहीच ना कन्फर्म आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ते येतच नाहीत तर असा एकंदरीत विषय आहे बघा असा विषय झालेला आहे की आता मनीषाच्या घरी सगळेजण जात आहे हो ना दादा बी येत आहे बर तर तुम्हाला पण यायचंय बर आपण 2 गाड्या घेऊन जातोय 2 हा बर बर मग येताना तुम्ही
हो ना परीचा बर्थडे पण तिकडेच करूया मग. हा हा करू ना. हा तर आजी पण येणार आहे आता हा आणि राम आणि रोहिणी पण येणार आहे. हा बघू आता ही उठला बघा टिट्ट्या. हा रामा रोहिणी येईन ना. हा येईन ना. का रे टिट्टू हा. तर आम्ही आता 2 गाड्या घेऊन जातोय, एक चंद्रा आणि एक आपली थार. आणि राम भाऊ पण येतोय. डिसिजन झालेलं आहे, बघू आता कुठपर्यंत आपलं डिसिजन बरोबर होतंय. तर असा एकंदरीत निर्णय. तुला यायचं आत्याकडं? आत्तूकडे. आत्तूला फोन लाव. हॅलो मन हॅलो मन बाय हॅलो. तेव्हा कानाकडे जातो. हॅलो कान घातलाय त्या. कोण? रितू का? रिती 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 काय का रितिका? हो हा. स्वामिनी कुठे? स्वामिनी ही झोपली मला. स्वामू आहे. स्वामू दीदी स्वामू आहे झोपली. तू. दीदी झोपली. तर बघू आता काय होतंय पुढे डिसिजन. आता तर सध्या हे तय झालेले की 2 गाड्या घेऊन जायचे आहेत आणि बघू कुठपर्यंत हे डिसिजन. हा नाही ना टिट्ट्या म्हण टिट्ट्या. जाऊ ना. हा बघू आता काय होतंय काय नाही. तर तसं तर ट्राय करूया दादा पण. तयारी केलेली बोलली ना. हो ना हो ना. तर चला एकंदरीत असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला उद्याच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.